हॅलो, हाय, नमस्कार. मी भाग्यश्री. तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर हा व्हिडिओ ना 2-3 दिवसाचा आहे आणि तो ना मी आज एडिट करत आहे आणि व्हिडिओ तुम्हाला उद्या संध्याकाळी 6 वाजता बघायला भेटणार आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर काय झालं होतं माहिती का सकाळी? म्हणजे सांगते तुम्हाला. अरे बापरे! अ, 2-3 दिवस झाले हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मागं आता महिनाभर होत आहे. माझ्याकडनं काही व्हिडिओ पोस्ट करणं झाले नाही, कारण की मी जॉब जॉइनिंग केला आहे आणि जॉबवरती एकही सुट्टी चालत नाही. त्याच्यामुळे काही मला व्हिडिओ एडिट नाही करता आला. तर आता म्हटलं चला आहे एक व्हिडिओ शूट केलेला, तर मी तो तुमच्यासोबत शेअर करते आणि हप्त्यातून 2 नाही तर 3 आणि नाहीतर त्याच्यापेक्षा जास्तही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला भेटेल. पण प्रयत्न करेल मी, पण 2 ते 3 व्हिडिओ नक्की टाकायचा प्रयत्न करत जाईल. हप्त्यातून 3, 2-3, 3 तरी कन्फर्म राहील. पण त्याच्यानंतर पण जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करेल. कारण की मागच्या वर्षी पण असंच झालं, की माझं चॅनल व्यवस्थित चालू होतं आणि अचानक मध्ये थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते पण चॅनल खूप डाऊन झालं. आणि आता इथे ना मी स्वयंपाक का बरं करत आहे, कारण की मी आत्ताच नेमकी कामावरून आलेली आहे. जेणेकरून माझं म्हणजे टिफिन लंच टाईम असतो ना, त्यामुळे मग लंच टाईम होता माझा. तर सकाळी काय झालं, आता काल माझी लाईव्ह खूप छान चालू होती. भरपूर दिवसा म्हणजे जवळ-जवळ 8 महिन्यानंतर आज काल माझी पहिल्यांदा लाईव्ह खूप छान चालू होती. मी अचानकच चालू केली होती 12 वाजता. म्हटलं चला आपण बघू कोणी येतं का नाही. पण त्यावेळेस खरंच मी मी आहे असं म्हटलंही नव्हतं किंवा वाटलंही नव्हतं मला, की चांगली चालेल म्हणून. पण अचानकच व्हायरल झाली आणि खूप भरपूर लोकं आले. भरपूर लोकांनी खूप छान सपोर्ट केला. असू द्या कसे असो, चांगले वाईट, पण सपोर्टच म्हणावं लागेल ना. तर त्या लोकांनी सपोर्ट केला, आले, बोलले मला. तर मग मी काल रात्री भरपूर वेळ जागी असल्यामुळे ना मला सकाळी जागच नाही आली आणि असे आता मला लवकर-लवकर जागच नाही येते. पण तरी मी 8 वाजता जरी आवरायला लागले ना, तर माझं 9:45 पर्यंत काम होऊन जातं. नंतर मग मी माझ्या माझ्या जॉबला चालले जाते. तरी मला भरपूर उशीर होतो. 10 मिनिटं, 15 मिनिटं लेट होतं आणि जॉबचं असं आहे ना, की एकही सुट्टी मारायची नाही आणि सुट्टी चालतच नाही तिथे. कारण की आता मॉल म्हटल्यावरती डेली चालू असणार आहे ना ते. त्याच्यामुळे काही सुट्टी नाही देत आहेत. तर त्याच्यामुळे त्या कारणामुळे एकही दिवस मी काही घरी नसते आणि सकाळी मग काल लाईव्ह व्हायरल झाल्यामुळे काही मला जास्त असं हे नाही करता आलं. मग म्हटलं कशाला बंद करायची उगाच जेवढं भेटलं वॉच टाईम तेवढा बरं होईल. तर ह्या कारणामुळे मग सकाळी फक्त मी उठले. भरपूर भांडी वगैरे पडलेली होती, ती भांडी धुतली आणि थोडासा काल रात्री भात बनवलेला होता. त्याच्यातला तो भात उरलेला होता. तर तो भात पण मस्तपैकी कलसला आणि काल संध्याकाळी तुम्ही तर बघितलं भात आणि आंबट चुक्याचं बेसन बनवलं होतं. आंबट चुका घेतला होता मी येताना ₹5 चा. आंबट चुका आणला, पिठलं बनवलं, भात टाकला आणि मग ते खाल्लं ना मी आराम केला लाईव्ह वगैरे घेऊन. जवळ-जवळ मी सकाळी 5 वाजेपर्यंत जागी असेल. सकाळी 5 वाजेपर्यंत माझं चालू होतं लाईव्ह वगैरे. तर त्याच्यामुळं आता आपल्याला चॅनलवर काम करायचं म्हटल्यावर थोडा वेळ तर त्याला द्यावाच लागेल. बरोबर आहे ना? तर असं असल्यामुळे मला दरसाक उशीर झाला उठायला. दरसाक म्हणजे भरपूर उशीर झाला. पण मग आपली बाकीची जी काही कामं ती तर करावी लागेलच ना. तर मग मी तर सकाळी उठले, भांडी वगैरे धुतली, किचन साफ केलं. जो काही भात होता त्याला कलसलं आणि थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला. माझं जे काही भात आणि पिठलं पडलेलं होतं मी त्याचा नाश्ता केला आणि पिल्लूला दिला आणि त्यासाठी पण टिफिनमध्ये बनवून ठेवलं. आणि मग त्यांना सांगितलं, की त्याला शाळेत सोडा म्हटलं, मी तिकडनं आल्यावर स्वयंपाक करते म्हटलं. तर ते म्हणे, "ठीक आहे" म्हणे. तर मग इथं ना मिस्टरांनी हरभरे भिजवलेले होते. 2 दिवस झाले त्याला मस्त मोड आलेली होती. तर ते म्हणे, "तू जा" म्हणे, "मी ना कुकरमध्ये हरभरे लावून देतो आणि मग तिकडनं आल्यावर स्वयंपाक कर म्हणे. म्हटलं, "ठीक आहे." तर मग माझी जेवणाची सुट्टी होईपर्यंत त्यांनी थोडे बाहेर गेले. तिकडनं आले, हरभरे शिजवून ठेवले आणि मी येऊन नेमकाच गॅस वगैरे म्हणजे आली आणि नेमकंच हे उघडलं कुकर तर कोमट होतं कुकर. म्हणजे कुकर लावून अर्धा 1 तास झालं असेल. तर इथं आली हरभरे वगैरे बघितले कसे झाले काय आणि मिस्टरांकडून मस्त कांदा टोमॅटो घेतला, कट केला
कट करून घेतला, त्यांनी दिला. कढई तापायला ठेवली. तेलामध्ये जिरं टाकून कांदा कसून घेतला आणि टोमॅटो पण कसून घेतले आणि इथे मस्तपैकी कांदा, लसूण मसाला, थोडंसं तिखट, थोडंसं सांबार मसालाही होता त्याच्यामध्ये, तर तो पण ॲड केला आणि हरभऱ्याची भाजी कशी झाली मी तुम्हाला नक्की समोर सांगेल. ते इथं अंदाजे मसाला टाकलेला आहे. मला वाटलं मी आता एवढा अर्धा म्हणजे 1 तासाची सुट्टी असते आम्हाला. गुरुवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस सोडून बाकी दिवस 1 तास असतो आणि हे 3 दिवस पाऊण तास असतो. तर 1 तास होता तर म्हटलं चला बघू. तर मी 20च मिनिटामध्ये स्वयंपाक बनवला. हरभऱ्याची भाजी फक्त एवढं आहे की हरभरे उकडलेले होते आणि कांदा वगैरे कलसला, टोमॅटो कलसला, त्याच्यामध्ये कांदा, लसूण, तो काही जो मसाला होता तो मसाला टाकला. काही बाकीचा मसाला होता तो एक टाकला आणि मग इथं भाजी बनवली आणि भाजी म्हणजे हे बनवायच्या आधी मी पीठच मांडायला घेतलं. म्हणजे माझी भाजी बनेपर्यंत माझं पीठ हे मस्त भिजतं आणि त्या दिवशी ना 20च मिनिटात माझा संपूर्ण स्वयंपाक झाला होता माहिती का? पूर्ण काहीच वेळ नाही लागला आणि सकाळी सकाळी ना एवढं पटपट आवरून सुद्धा स्वयंपाक होत नाही. कधी-कधी होतं असं. तर तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता इथं माझा एकीकडे जॉब चालू आहे, एकीकडे आपलं घरचं काम, परत मला दुपारी आल्यावर आपलं एखादं काम जर विसरलं, राहिलं, एक्स्ट्रा करायचं असलं तर ते पण करू शकतो 1 तासामध्ये. भरपूर काम होतं आणि घराजवळ असल्यामुळे मी बिनधास्त येऊ शकते. बरोबर आहे. आणि तर तुम्हाला आजचा आपला संपूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझं मी जे रिअल आहे मी तेच दाखवत आहे तुम्हाला बरं का. ते इथं आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे. अजून आता आम्हाला तिथं जेवण वगैरे करायचं बाकी आहे. तर या तुम्ही पण आणि तुम्ही पण 20 मिनिटामध्ये पटकन भाजी बनवता का नक्की मला सांगा. 20 मिनिटं जास्त झाले. फक्त कांदा वगैरे फोडणी द्यायची आणि स्वयंपाक करता का? मला भाजी नाही विचारायची, तुम्हाला स्वयंपाक विचारायचा मला, की 20 मिनिटामध्ये स्वयंपाक होतो का? नक्की मला कमेंट करून सांगा. तर मी आज इथं खरंच 20 म्हणजे अर्धा तास तरी लागला मला स्वयंपाक व्हायला. ओके. तर आशा करते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ ना तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता बघायला भेटेल आणि सगळ्यांनी ना आपल्या चॅनलला जे जे कोणी नवीन येत असाल त्यांनी ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व ब्लॉग वगैरे बघायला भेटेल. बघू शकता तिथे हरभऱ्याची भाजी झालेली आहे, चपात्या पण झालेल्या आहे आणि भाजीला मस्तपैकी मोड आलेली आहे बघू शकता तुम्ही. तर या आता तुम्ही पण माझ्यासोबत जेवायला. ही अशा प्रकारची साधी सिंपल हरभऱ्याची भाजी, हे कालचं पिठलं, चपाती